नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी बॅचलर मुलांसाठी सोपी अशी अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, चवीला खूप छान अशी लागते. आता इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण परतून घेऊयात. त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. 2 ते 3 इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून. त्यासुद्धा छान तेलावर परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. पण मला मिरचीवरची अंड्याची भुर्जी फार आवडते म्हणून मी मिरचीवरचीच अंड्याची भुर्जी करणार आहे. त्यामध्ये आता मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तोसुद्धा छान 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अगदी ठेलेवाल्याकडे मिळते तशी आपण अंड्याची भुर्जी करणार आहोत. अगदी पटकन होते, काही वेळ लागत नाही आणि भुकेसाठी मधल्या वेळेसाठी मस्त ब्रेडबरोबर तुम्ही खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता. आता आपण काय करायचं आहे, झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ आणूया, म्हणजे टोमॅटो आहे तो छान असा नरम होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटाची हलकीशी वाफ आणलेली आहे. टोमॅटो अगदी नरम झालेला आहे. असं केल्यामुळे काय होतं, की अंड्याच्या भुर्जीमध्ये जो टोमॅटो आपण घातलेला आहे, तो छान असा मिळून येतो आणि छान असा फ्लेवर अंड्याच्या भुर्जीला येतो टोमॅटोचा. हे बघा, मस्तपैकी टोमॅटोसुद्धा आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे इथे मी लाल तिखट नाही घालणार आहे. पण तुम्ही लाल तिखट घातलत तरीसुद्धा चालेल. आता त्यामध्ये आपण 2 अंडी घालणार आहोत आणि अंडीसुद्धा व्यवस्थित छान अशी 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे. त्याआधी थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. हे बघा, अंडी छान अशी 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे. जेणेकरून काय होतं, की कांदा, टोमॅटो छान असं एकजीव होतं आणि आपली अंड्याची भुर्जी आहे ती छान अशी मिळून येते. हे बघा, 2-3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. सतत परतल्यामुळं ती छान अशी मोकळीसुद्धा होते आणि व्यवस्थित मिक्स केल्यामुळे मिळूनसुद्धा येते. हे बघा, सतत आपण मिक्स करून घेऊया, नाहीतर ती कढईला लागली जाते. हे बघा, 2-3 मिनिटं सतत मिक्स करून घ्यायची आहे. कधी-कधी काय होतं, की पटकन भूक लागते आणि भुकेसाठी पटकन काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. कधी-कधी बॅचलर मुलं असतात. त्यांना कधी-कधी काहीच स्वयंपाक येत नसतो. पण तुम्ही जर बेसिक स्वयंपाक शिकत असाल, तर ही अंड्याची भुर्जी नक्की ट्राय करा. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि न चुकणारी रेसिपी आहे. आणि ब्रेडबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. अ, अगदी भात असेल आणि कुठला रस्सा असेल त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. अ, त्यामुळं ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे. त्यावर फक्त कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि गरमागरम खायला घ्यायची. अगदी पटकन होणारी आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. मिरचीवरची अंड्याची भुर्जी. हे बघा, रंग पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान अशी झालेली आहे आणि अगदी मोकळीसुद्धा झालेली आहे. चला तर मग गरमागरम चपातीसोबत अंड्याची भुर्जी खायला घेऊया. अशा साध्या, सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.